केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी. BP, डायबिटीज, अस्थमा, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर 30 दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी. हृदयविकार, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी. अमर्यादित आरोग्य विम्याचे कव्हर देणारी एकमेव कंपनी. सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी. अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स, सासवड, 98 22 32 68 44. धन्यवाद. माझी वंशी आणि आमची जुने सरकारी मंडळी बापना मस्के चिंचे नगरीचे माजी महापौर संजय वाघिले, यशवंत फायबुले, विनोद फावले, अजिंक्य कुके, शैलेश कसे, नासिर शेख यांचे आपण या ठिकाणी विचार ऐकले. महाराष्ट्राचे युवकांचे नेते वरुण शेख, अन्य सगळे सहकारी आणि बंधू भगिनी, बऱ्याच दिवसातून आज लोणावळ्यामध्ये याची संधी व्हायला मिळाली. रस्त्याने आठवड्यातून एकदा तरी जात असतो, पण अलीकडे काही या ठिकाणी थांबले नसतो. गेल्या अनेक वर्षाचा संबंध या नगरीचा आणि या तालुक्याचा माझा स्वतःचा आहे. कालच देशाचे गृहमंत्री आपल्या राज्यात आले होते आणि तिथं मुंबईत एक भाषण झालं. त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की 50 वर्ष महाराष्ट्रावर शरद पवार या ठिकाणी बसले. त्यांच्या आम्हाला 50 वर्ष लोकांनी मला निवडून दिलं हे त्यांनी मान्य केलं. आज यंदाच्या वर्षी महाराष्ट्राच्या विधिमंडळातून जाऊन पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून येऊन नंतर खासदार, नंतर मुख्यमंत्री, नंतर केंद्रीय मंत्री, नंतर राज्यसभा, हा सगळा काळ जर बघितला तर तो 56 वर्ष आहे. आणि आज देशाच्या पार्लमेंटमध्ये एक माणूस सतत 56 वर्ष कुठे ना कुठे लोकांच्या कामात आहे असं चित्र नाही. आणि ते चित्र माझ्याबद्दल तुम्ही लोकांनी तयार केलं. तुम्हा लोकांची साथ होती. लोणावळा शहर गांधी नेहरूच्या विचाराचं शहर होतं आणि महाबळ तालुका एका बाजूने गांधी नेहरूचा विचार, दुसऱ्या बाजूने जनसंघाचा विचार. आणि सुरुवातीच्या काळामध्ये मला तर रामभाऊ महाडीच नाव द्यायचे. रामभाऊ महाडी सुद्धा इथं आले. अनेक लोक हे जनसंघाच्या विचाराचे या तालुक्यात होते. पुणे जिल्ह्यामध्ये दुसरा कोणताही असा तालुका नव्हता की तिथं काँग्रेसही शक्तिशाली आणि जनसंघही शक्तिशाली. पण हे चित्र बदलायचा निर्धार आम्ही लोकांनी केला. त्याच्यामध्ये अनेक लोक सहकारी होते. किंवा लोकांना काही लोक माहिती असतील तर जगन्नाथराव सातकर म्हणून आमच्या विधानसभेमध्ये होते.
मदनशीत होते, कृष्णराव रेड्डी होते. या सगळ्यांच्या सामुदायिक कष्टातून प्रयत्नातून हा तालुका, हा मतदारसंघ भाजपच्याकडनं काढला गेला आणि गांधी नेहरूंच्या विचाराला इथं आपण शक्ती द्यायला. महाराष्ट्रामध्ये एक वेगळी स्थिती निर्माण झाली आणि त्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आम्ही लोकांनी केली. ही स्थापना करत असताना विचारधारा ही बदलली नाही. विचारधारा ही गांधी नेहरूंची. आज देशाची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे ते गांधींचं नाव घेतात आणि जवाहरलाल नेहरूंना शिव्या घालतात. हा देश स्वातंत्र्याच्या पूर्व काळामध्ये स्वातंत्र्य देण्याच्यासाठी ज्यांनी कष्ट केले, ज्यांनी आयुष्याचा उमेदीचा काळ इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवला, ज्यांनी गांधींचं नेतृत्व स्वीकारलं, सुभाषबाबूंचं नेतृत्व स्वीकारलं, तसं जवाहरलाल नेहरूंचं सुद्धा नेतृत्व आणि योगदान या देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी होते. आणि देश स्वतंत्र करण्याच्यासाठी ज्यांनी कष्ट केले, पुढाकार केले, त्याची नोंद ही जाणकारांनी घ्यायची असते. आणि देशाचे प्रधानमंत्री आज सगळ्यात जास्ती का ही जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या विचारावर करत असतात. त्याची गमतीची गोष्ट आहे. आज आपण रोज बघतो, आज देशाचे प्रधानमंत्री प्रत्येक दिवशी एक वर्तमानपत्र तुम्ही काढला, त्याच्यात पूर्ण फार जाहिरात आहे की नाही, रोज जाहिरात आहे. आणि त्या जाहिरातीमध्ये मोदींची जाहिराती, आणखीन काय काय, शेवटी ही जाहिरात कुठून, कुणाच्या खर्चानं, कुणाच्या पैशानं ही दिली जाते याचा विचार केला तर या देशातल्या जनतेच्या पैशाने ही आपली प्रसिद्धी त्या ठिकाणी केली जाते. आणि हे ग्रस्त आज देशाच्या जनतेला गॅरंटी द्यायला निघाली. कशी गॅरंटी? आज या देशामध्ये शेतीचं उत्पादन वाढवायचं. माझ्याकडे 10 वर्ष देशाच्या शेतीचं काम होतं आणि मला आठवतं की ज्या दिवशी मी शपथ घेतली मंत्रिपदाची, ती शपथ घेऊन आलो घरी आणि पहिली फाईल माझ्याकडे आली की अमेरिकेतनं गहू आयात करायचं. मी सही केली नाही. मी अस्वस्थ झालो की कृषीप्रधान देश म्हणायचा, शेतकऱ्यांचा देश म्हणायचा आणि आमच्या देशाच्या जनतेला गहू आणि तांदूळ हे परदेशात आणायचं. हे तिथं बदललं पाहिजे. आणि तो निर्धार केला. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आम्हा लोकांना साथ दिली आणि ज्या दिवशी मी 10 वर्षांनी कृषी खात्याचं मंत्रिपद सोडलं त्या दिवशी हिंदुस्थानाच्या शेतकऱ्यांच्या घामानं आणि कष्टानं आणि त्यांना योग्य किंमत देऊन हा देश जगातला 2 नंबरचा गहू तयार करणारा देश झाला. हा देश जगाचा 1 नंबरचा तांदूळ तयार करणारा देश झाला. हा देश जगात 2 नंबरची साखर उत्पादन करणारा हा देश झाला. हे सगळं घडू शकतं. आणि आज हे सांगतात की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट वाढवतो. आता 10 वर्ष होतील मोदींना सत्तेत येऊन उत्पन्न दुप्पट वाढले का? एकच गोष्ट वाढली की शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. कष्ट करणारा, काळ्या आईची सेवा करणारा शेतकरी त्याच्या मालाची किंमत योग्य मिळत नाही. डोक्यावरचं कर्जाचं ओझं फिटत नाही. घराची थकबाकीमुळं कर्जबाजारी झाल्यामुळं घरच्या सामानाचा लिलाव निघतो आणि त्यामधून
सुटका व्हावी हे आणि तिनं शेवटी तो शेतकरी बळीराजा आत्महत्याच्या रस्त्यावर जातो. ही शेतकऱ्याला गॅरंटी वाजून दिली. आज बळीराजाला आत्महत्या करण्याचे दिवस मोदींच्या कारखान्यामध्ये आले ही गोष्ट या देशाला समजली नाही आहे. तुम्हाला माहिती आहे, गेल्या वर्षी दिल्लीमध्ये पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांना हरियाणा इथल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले. दिल्लीच्या दारात, दिल्लीच्या प्रवेशद्वारामध्ये काही हजार शेतकरी येऊन बसले. किती दिवस बसले? 1 वर्ष. दिल्लीची थंडी त्यांनी सोसली, दिल्लीचा उन्हाळा त्यांनी सोसला. आमच्या प्रश्नाची सोडवणूक झाल्याशिवाय उठणार नाही ही भूमिका घेतली. या देशाचा शेतकरी देशाच्या राजधानीवर 1 वर्ष धरत असतो, हजारोच्या संख्येनं. आणि शेवटी काहीतरी थापून चर्चा सरकारने केली आणि त्यांनी आपलं आंदोलन थांबवलं. तो शेतकरी आज पुन्हा आंदोलन करायच्या रस्त्यावर त्या ठिकाणी. आणि म्हणून बळीराजाला हे दिवस ज्यांनी आणले त्यांना सत्तेवर बसायचा अधिकार नाही हे सांगण्याची वेळ आज या ठिकाणी आली. प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की आमच्या हातामध्ये सत्ता द्या, आम्ही देशाची बेकारी घालवतो. आज या देशामध्ये ज्या तरुण मुलांना नोकरी नाही असे कोट्यावधी तरुण आहेत. बेकारी घालवण्याच्या संबंधीचा तुमचा शब्द, तुमच्या आश्वासने गेलं होतं, पण मोठी आश्वासने द्यायची, टीका टिप्पणी करायची, याशिवाय दुसरं काही काम या राज्यकर्त्यांनी केलं. एक साधी पद्धत आहे की देशाचा कोणी प्रधानमंत्री असतो, कोणी मंत्री असतो, तो एखाद्या राज्यात गेला आणि ते राज्य त्यांच्या विचाराचं नसलं तरी केंद्राचा मंत्री म्हणून त्या राज्याच्या प्रश्नाची सोडवणूक करणं आणि त्या राज्याच्या निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान करणं हे केंद्राच्या मंत्र्याचं किंवा प्रधानमंत्र्यांचं काम असतं. आज आपण बघतो, तुम्ही रोजचं नरेंद्र मोदींचं भाषण करा. काल ते होते बंगालमध्ये जाऊन भाषण सुरुवात केली ममता बॅनर्जीवर. ममता बॅनर्जी कोण? तिचं 10 वर्ष मुख्यमंत्री निवडून आलेली एक भगिनी, अतिशय साधी राहणारी ममता आणि मी एकत्र काम केलं. आम्ही दोघंही केंद्रीय मंत्रिमंडळात एकत्र होतो. त्यांच्या घरी मी गेलो कलकत्त्याला, तर मला आश्चर्य वाटेल की 25 वर्ष पार्लमेंटमध्ये, 5 वर्ष केंद्रामध्ये मंत्री, 10 वर्ष मुख्यमंत्री. त्यांचं घर केवढं माहिती आहे? 10 बाय 10ची खोली. 10 बाय 10च्या खोलीत राहणारी एक भगिनी आज त्या राज्याचं नेतृत्व करते. लोक सन्मानाने त्याला 3-3, 4-4 वेळेला निवडून देतात, तिच्या हातामध्ये राज्य देतात. देशाच्या प्रधानमंत्र्याला अभिमान वाटला पाहिजे की आमच्या देशाची एक भगिनी एक मोठं राज्य समर्थपणाने चालवतं, पण तिचं जाऊन त्यांचं टीका टिप्पणी करणं हे लोकशाहीच्या आणि विशेषतः संसदीय लोकशाहीच्या चौकटीमध्ये बसत नाही. हे काम त्या ठिकाणी केलेलं. अनेक गोष्टी सांगता येतील. आज भ्रष्टाचार हा देशाचा समोरचा विषय आणि मोदी साहेब त्याच्याबद्दल बोलताच आमच्या त्यांनी टीका केली. महाराष्ट्रामध्ये ते एकदा आले, दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये त्यांनी एक पुस्तक तयार केलं आणि आम्हाला सगळ्यांना दिलं. त्या पुस्तकात होतं काय? पुस्तकात हे होतं की भाजपची सत्ता नव्हती त्यावेळेला, म्हणजे आमची सत्ता होती त्या काळात किती चुकीच्या गोष्टी या देशात झाल्या.
त्याची पहिली गोष्ट दिली की महाराष्ट्रामध्ये मुंबईला जवानांच्यासाठी एक सोसायटी काढली हाऊसिंग, तिचं नाव आदर्श सोसायटी. आणि त्या आदर्श हाऊसिंग सोसायटीमध्ये काँग्रेसचे त्यावेळेचे माजी मुख्यमंत्री त्यांचे हात आहेत. त्यांनी जवळच्या नातेवाईकांना तिथं जागा दिल्या आणि सत्तेचा गैरवापर. हे नाव कोण होतं? त्यांचं नाव अशोक चव्हाण. हा आरोप पुन्हा होता अशोक चव्हाणांच्यात होता. आणि अशोक चव्हाणांचा हा आरोप आला. 7व्या दिवशी अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले, राजीनामा दिला. 15व्या दिवशी त्याला खासदार केलं. म्हणजे तुम्ही आरोप करता एका बाजूनं आणि दुसऱ्या बाजूनं स्वतःच्या पक्षात येता. भोपाळला त्यांनी भाषण केलं प्रधानमंत्र्यांनी 1 वर्षाच्या पूर्वी की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथं काही भ्रष्ट लोक आहेत. आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये स्वावलंबी खात्यामध्ये 70,000 कोटीचा घोटाळा हा झाला. त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारी बँकेमध्ये घोटाळा. हा आरोप त्यांनी केला राष्ट्रवादी पक्ष. मी जाहीरपणाने सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असा घोटाळा कोणी केला असेल तर तुमच्या हिंमत आहे तर तुम्ही चौकशी करा. सुप्रीम कोर्टाचा माणूस नेमा, कुणी तसाचा माणूस नेमा आणि त्याच्यामार्फत ह्याची चौकशी होऊन द्या. एकदा समजून द्या दूध का दूध पाणी का पाणी. आणि याच्यात कोण हे आहे पण त्याच्याबद्दल का बोलत नाही. ज्यांचे आरोप केले हे घटक आज कुठे आहेत याची भावनी तुम्ही केली पाहिजे. याचा अर्थ आहे की आज भाजप म्हणजे एक वॉशिंग मशीन झाले. वॉशिंग मशीन कपडा खराब झाला असेल मशीनमध्ये टाका, बाहेर स्वच्छ होते. आणि याच्यावर आरोप झालेले असतील, भ्रष्टाचारात असेल तर मगाशी वैभवने सांगितलं तसं भाजपच या स्वच्छ होऊन बसा आणि नेते घरी पुन्हा काम करा. आज या पद्धतीचं राजकारण आज त्यांच्या ठिकाणी केले. आणि म्हणून सत्तेचा एका बाजूने गैरवापर, विरोधकांच्यावरची खोटी टीका आणि त्या पद्धतीनं देश मी चालवणार हे सूत्र घेऊन आज भाजप आणि विशेषतः मोदी साहेब आणि त्यांचे सरकारी देशाचं काम करतात. अनेक गोष्टी सांगता येतील. सत्तेचा गैरवापर तर इतका आहे. आज झारखंड नावाचं राज्य आहे, आदिवासींचं राज्य. आदिवासी मुख्यमंत्री होता, त्याचा आरोप केले आणि आज त्याला तुरुंगात टाकलं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगामध्ये टाकलं. दिल्लीमध्ये गेले 10 वर्ष अरविंद केजरीवाल नावाचे मुख्यमंत्री आहेत. मी पार्लमेंटचा मेंबर म्हणून दिल्लीमध्ये राहतो. दिल्लीमध्ये प्राथमिक शिक्षण असो, आरोग्याच्या सुविधा असो, अशा अनेक गोष्टी आहेत की कोणत्याही राज्यापेक्षा अधिक चांगलं काम आज दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असलेल्या सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून चांगलं काम केलं, जगातले लोक दिल्लीमध्ये येतात आणि या कामाची पाहणी करतात. त्याचं कौतुक करायच्या ऐवजी त्याच्या नोटिसेस पाठवल्या. आजच पेपरला छापून आलं आहे की आता 8वी नोटीस त्यांना पाठवली. आणि मला शंका अशी आहे की ती नोटीस समन्स ते त्यांनी घेतलं आणि ते गेल्याच्या नंतर त्यांना तुरुंगात टाकायचं झालं. मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकायचं. झारखंडचं टाकलं, आता दिल्लीचा नंबर. महाराष्ट्रामध्ये अनिल देशमुख नावाचे गृहमंत्री होते नागपूर. त्यांचा आरोप केला की यांनी
100 कोटी पैसे एका शिक्षण संस्थेला घेतले. 100 कोटी. आज महाराष्ट्राचा पोलीस खात्याचे मंत्री, गृहमंत्री त्यांना अटक केली. 6 महिने तुरुंगात ठेवले आणि शेवटी कोर्टामध्ये त्यांना सोडण्यात आलं. आणि सोडल्याच्या नंतर 100 कोटी वगैरे याच्यात तथ्य नाही. 1 कोटी रुपयाची देणगी कॉलेजची इमारत बांधण्याच्यासाठी चेकने घेतली, हा विषय त्या ठिकाणी निघाले. पण त्यांना अटक केली. आज बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली. मराठी माणसाच्या प्रश्नाची मांडणी ते सामना वृत्तपत्रातून करतात. सामनाचे संपादक संजय राऊत हे खासदार आहेत. माझ्या शेजारीच कारणामध्ये त्यांची जागा आहे. आणि सामनामधून नरेंद्र मोदींच्या सरकारवर त्यांची टीका टिप्पणी होती. त्यांना अटक केली. त्यांना 4 महिने तुरुंगामध्ये टाकले. लोकशाहीमध्ये लिखाणाचं स्वातंत्र्य आहे का नाही? अगदी जुन्या काळापासून आपण बघितलं, जवाहरलाल नेहरू असोत, इंदिरा गांधी असोत, आणखीन कोणते मोठे नेते असोत, यांच्यावर अनेकांनी टीका केली, त्यांच्या धोरणावर टीका केली. पण नेत्याच्या टीका केली म्हणून लेखकाला किंवा संपादकाला तुरुंगात टाकलं जातं, हे या देशात कधी घडलं नाही. ते हल्लीच्या राज्यकर्त्यांच्या कालखंडात घडलेले. याचा अर्थ एकच आहे की आज हे जे मोदींचं सगळं कारभार चाललेलं आहे, या देशातल्या लोकशाहीला संकटात नेणार आहे. आणि ही देशाची लोकशाही संकटात आली तर सामान्य माणसाचे अधिकार जातील, उद्ध्वस्त होतील. आणि म्हणून 2 गोष्टीच्यासाठी काय वाटेल ते झालं ते आपल्याला जागृत राहावं लागेल. आणि ते म्हणजे मूलभूत लोकशाहीचं स्वातंत्र्य आणि या देशाची घटना हिचं संरक्षण करणं हे तुमचं माझं सगळ्यांचं काम आहे. आणि ते करण्याच्यासाठी आता निवडणुका आल्या, त्या निवडणुकीमध्ये आपल्याला एकत्र राहून विचार करावा लागेल. आज वाहन असावं लागेल. आम्ही एकत्र बसून प्रयत्न केले. मी स्वतः, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष आणि काही मित्र पक्ष आम्ही घेऊन एक महाविकास आघाडीची स्थापना केली. कालच आमची बैठक झाली. येत्या आठवड्यामध्ये आम्ही सगळ्या उमेदवारांची निवड आणि या गोष्टी कायम करू. एकत्र राहून लोकांना पर्याय देऊ. माझी तुला सगळ्यांना विनंती आहे की आम्हा सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्र विकास आघाडीचे जे पुढे उमेदवार असतील त्यांच्या भाषेची तुम्ही शक्ती उभं करणं ही जबाबदारी तुला सगळ्यांची. आजकाल बापना साहेब सांगत होते की इथल्या काही लोकांनी, आमदारांनी आजच्या मिटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही दमदाटी केली. आणखीन कोणाला टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला. कुठे गमतीची गोष्ट. लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकली नेत्याची तर टीका करायची नाही, जाहीर बोलायचं नाही. आणि तसं बोललं तर त्याला दमदाटी. इथे आमदारांनी तशा प्रकारची दमदाटी झाली. मला त्यांना सांगायचे, बाबा रे तू आमदार कोणावर झाला? तुझ्या सगळ्याला इथं फोन आलं होतं. त्यावेळेचा पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता? फॉर्म भरायला खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाते, ती सही माझी आहे. आणि माझ्या सही आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी रावले, घाम गाळला, आज त्यांना तुम्ही दमदाटी करता. माझी विनंती आहे, एकदा दमदाटी दिली तर वास. पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात त्याला काळजी करू. मी या रस्त्याने कधी जात नाही, पण
या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सुरतची नाही. आज तुम्ही लोकांनी या ठिकाणी आम्हा सगळ्यांना आग्रहानं बोलवलं, तुमच्याशी बोलायची संवाद साधायची संधी दिली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मी आमच्या क्षणापासून आभारी आहे. हे जे आमचे 3 पक्ष आहेत, तिघांच्या ज्या खुणा आहेत, ज्याचा उमेदवार येईल त्याचा विचार करा. एक खून शिवसेनेची मशाल आहे, राष्ट्रवादीची खून तुतारी धारक माणूस आहे आणि काँग्रेसचे खून पंजा आहे. या तिन्हीपैकी जसा उमेदवारी असेल त्याच्या पाठीशी शक्ती उभी करा, एवढंच सांगतो. माझे 2 शब्द